नमस्कार, श्री स्वामी समर्थ मित्रांनो. या मावशी श्री स्वामी समर्थाबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती सांगत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मावशी, तुम्ही किती वर्षापासून ते काम करत आहे? मला 30 ते 25 वर्ष झाले मी इथं काम करते. मंदिरासमोर माझे 2 दुकान आहेत. मी स्वामींचं व्यवस्थित म्हणजे सेवा चाकरी करते. आजपर्यंत माझं लहानपण गेलं इथंच. माझं तुम्ही स्वामीचे निस्सिम भक्त आहेत हो, मी स्वामींची भक्त आहे. आणि तुम्ही 25 वर्षापासून ते काम करत आहे. हो. तर तुम्ही काय सांगू, 25 वर्षाच्या अगोदर ते मंदिर होता आणि आता त्यामध्ये काय किती फरक झालेला आहे? भरपूर फरक झालेला आहे. इथं अगोदर एकच मंदिर होतं. आता सगळं आपल्या भक्तांनी 2-4 भक्तांनी व्यवस्थित स्वामींचं मंदिर बनवलेलं आहे आणि दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांना सगळं बॅरिगेट वगैरे करून दिलेलं आहे. सावली केलेली आहे. व्यवस्थित चाललंय दर्शन हे. ओके. स्वामी समर्थाचे भक्त फार मुंबई पुण्याहून येतात हो. आणि तुम्ही त्यांना काय सांगाल की त्यांनी आल्यावर त्यांचं चांगल्या व्यवस्थित आहे का, होतं का? होतं साहेब, होतंय. की तुमचं दुकान स्वामींच्या कृपेने कसं चालू आहे? माझ्या मुलीचं शिक्षण झालं, ती आता सर्व्हिसला आहे सध्या. ओके. स्वामींच्या कृपेने आम्हा मुलींना, म्हणजे मला 3 मुली आहेत. ओके. मला मुलगा नाही. ओके. स्वामी भक्ताची सेवा करून ती आता सर्व्हिसला लागली. माझे जावई सुद्धा मोठ्या सर्व्हिसदार आहेत. ते स्वामींच्या कृपेने आमचे संसार सुखाचा आहे. गुड. स्वामींना एवढीच प्रार्थना करते. भक्त लोकांना दर्शनासाठी मी व्यवस्थित मार्गदर्शन करते. ओके. आलेल्या लोकांची सेवा करते. त्या लोकांची सेवा केली तर स्वामी समर्थांची सेवा म्हणून सांगते मी. ओके. म्हणजे स्वामी समर्थ कृपेने 3 मुलींचे व्यवस्थित शिक्षण केले आणि त्यांना सर्व्हिसला पण लावले. शिक्षण झाले, लग्न झाले त्यांचे. परत आता छोटी मुलगी माझी 13वी झालेली आहे. स्वामींच्या कृपेने माझा संसार व्यवस्थित आहे. स्वामींना हीच प्रार्थना आहे, सगळ्या भक्तांना सुखाने समाधानाने ठेवावं. ओके. धन्यवाद धन्यवाद मावशी. मावशी अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे. भक्ती में शक्ती है. तर मित्रांनो, भक्ती असेल तर शक्ती नक्कीच भेटेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.